तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण वर्कच्या साड्यांचा किंवा पैठणी साडीचा परफेक्ट पद्धतीने गळा कसा कट करायचा आणि कसा शिलाई करायचा तेच बघणार आहोत. तर साडीमध्ये असा हा वर्कचा ब्लाऊज आलेला आहे. तर त्याचा प्रॉपर गळा जर कट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अस्तर कट करून घ्यावं लागेल आणि करेक्ट त्या गळ्याचा मध्य काढायचा आणि नंतरच हे अस्तर त्याच्यावरती ठेवायचं. दुसरी एक पद्धत म्हणजे असं हे अस्तर त्याच्यावरती पसरून ठेवायचं आणि जो वर्कचा गळा आहे त्याच्या साईडला दोन्ही साईडला सेम सेम अंतर राहायला पाहिजे. म्हणजे 2.5 असेल तर 2.5, 3 असेल तर 3, 2 असेल तर 2. तर इथं पाहू शकताय दोन्ही साईडला इथं सेम सेम अंतर राहिलेलं आहे आणि मी हा गळा आखून घेते. तुम्ही तो गळा फोल्ड करूनसुद्धा त्याच्यावरती मापे टाकू शकता आणि व्यवस्थितपणे कट करू शकता. अशा पद्धतीने केलं तर अजिबात ब्लाऊज चुकत नाही. तर व्यवस्थितपणे हे मी आखून घेते आणि नंतरच आपण हे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती एकदम सोप्या पद्धतीने शिलाईचे क्लासेस शिकवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस कसे शिलाई करायचे ते सुद्धा तुम्हाला इझिली कळेल. तर इथे पाहू शकता परफेक्ट असा हा आपला बॅक साईडचा जो गळा आहे आणि बॅक पोर्शन आहे तो व्यवस्थितपणे कट करून झालेला आहे. तर दुसरी पद्धत कशी आहे दाखवते. असा हा फोल्ड करायचा असतो गळ्याचा भाग. म्हणजे कापड आपण चौकोनी कट करून घ्यायचं आणि असं हे फोल्ड करायचं. नंतर त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि आपण जो मुंड्याचा शेप आहे तो वगैरे कट करून घ्यायचा. बट या ब्लाऊजमध्ये कसं असतं की गळा कधीच कट करायचा नसतो अगोदर. गळा नेहमी लास्टलाच कट करायचा असतो. तर गळा कसा शिलाई करायचा ते सुद्धा आपण पुढे बघूया. जर तुम्ही आत्ताच गळा कट केला तर त्याचा प्रॉपर शेप येत नाही. त्यासाठी काय करायचं की हा अस्तरचा कपडा खाली ठेवायचा. त्याच्यावरती आपण साडीचा मेन जो कपडा आहे तो त्याच्यावरती पसरून उलटा ठेवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि नंतर व्यवस्थितपणे सगळीकडून कापड व्यवस्थित आहे का चेक करायचं आणि असा हा गळ्याच्या आतल्या साईडने 1/2 इंच अंतर ठेवून आपण हे शिलाई करून घ्यायचं आहे. तर हे शिलाई करताना मशीनचं फूट असतं ते बदलायचं आहे. म्हणजे सिंगल फूट इथं यूज करायचं असतं आणि अशी ही त्याच्यावरून लाईन ओढून घ्यायची. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. अगदी जो वर्कचा गळा आहे, डिझाईन केलेला गळा आहे त्याच्या साईडने सुद्धा आपण नाईसमध्ये लाईन ओढून व्यवस्थितपणे तो शेप तयार करू शकतो. हे बघा हळुवारपणे आपण हे शिलाई करत यायचं आहे. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर पहिल्यांदा तुम्ही हे गमने चिटकून सुद्धा ठेवू शकता. व्यवस्थित सर्व बाजू गमने चिटकून ठेवल्या तरीसुद्धा ह्याच्यावरून तुम्ही अलगदपणे शेप देऊ शकता. तर असा हा कपडा सरकत सरकत आपण पूर्ण गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गळा शिलाई केला तर तो गळासुद्धा व्यवस्थित येईल आणि त्याचा शेपसुद्धा व्यवस्थित येईल. कोणत्याही आकाराचा गळा असू देत, कसल्याही वर्कच्या हेवीवाल्या साड्यांचा गळा असू देत, शिलाई करण्याची पद्धत हीच आहे. शिलाई करायच्या अगोदर तो कट करायचा नाही. तर आता आपण जी टीप मारली आहे तशीच अजून एकदा मारून घ्यायची. म्हणजे 2 वेळा आपण याच्यावरती टीप मारून घेणार आहोत. 2 वेळा जर तुम्ही टीप मारली तर ते प्रॉपर व्यवस्थितपणे फिक्सपणे ती शिलाई बसते. ज्या वर्कच्या साड्या किंवा वर्कचे ब्लाऊज असतात ते स्टिच करायला थोडंसं अवघड जातं. कारण ते व्यवस्थितपणे स्टिच करावं लागतं आणि इकडं तिकडं थोडं तरी झालं तरीसुद्धा त्याची फिनिशिंग बिघडू शकते आणि ब्लाऊज पूर्णपणे चुकू शकतो. त्यासाठी हे अलगदपणे शिलाई करायचं असतं आणि शिलाई करताना एक जरी वर्कचा धागा तुटला तर पूर्ण डिझाईनची जी लाईन असते ती तुटू शकते. कारण साखळी टाका असतो त्यामुळे पूर्ण हा काळजीपूर्वक आपल्याला हे शिलाई करायचं. शिलाई करताना व्यवस्थित त्याचे धागे सुद्धा तोडून ठेवलाय आणि मधलं जे कापड आहे ते आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथं 1/2 इंच कापड आपण साईडला ठेवायचं आणि पूर्ण एक्स्ट्राचं जे कापड आहे मधलं गळ्याच्या मधलं ते कट करून टाकायचं आहे. तर इथं जास्त कापड ठेवायचं नाही. आतमध्ये जास्त कापड ठेवलं तर गळ्याचा प्रॉपर शेप दिसत नाही. जर जास्त कापड ठेवलं तर तिथं तुम्ही कैचीने थोडे थोडे कट मारा म्हणजे त्याचा शेप येईल. तर इथं जो गळा आपण कट केलेला आहे तो मी उलटा होता तो सरळ करून घेते. असा हा सरळ करून घ्यायचा आणि अस्तरचं जे कापड आहे ते थोडंसं खेचून घ्यायचं आणि प्रॉपर त्या गळ्याचा शेप तयार करायचा. इथं पाहू शकता उलट्या साईडने सुद्धा मी केलेलं आहे आणि सरळ बाजूने सुद्धा मी हे थोडंसं ओढून घेते. म्हणजे थोडंसं कपडा याचा खेचला जातो त्यासाठी व्यवस्थित ओढून घ्यायचं
आणि आता बघू शकताय पाठीमागची जी साईड आहे ती रेडी झालेली आहे. हे बघा जवळून ह्याचा लुक असा दिसतोय. तर इथं पाहू शकताय तुम्ही अगदी जवळून मी याच्यावरून टीप मारून घेतलेली आहे. तर आता हा झाला पाठीमागचा गळा आणि पुढचा जो एका साईडचा गळा असतो त्याचासुद्धा शेप कसा तयार करायचा ते सुद्धा आपण बघूया. तर पुढच्या गळ्याचा पॅच या ठिकाणी त्यांनी रेडी केलेला आहे. तर ज्यावेळेस आपण वर्कचे ब्लाऊज कट करतो त्यावेळेस काय करायचं असतं की ज्या ठिकाणी डिझाईन आहे त्या ठिकाणी तो कपडा मॅनेज करून घ्यायचा असतो. तर आता इथं आपण पुढच्या गळ्याचा शेप फक्त करून घेतो आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी अस्तर इथं ठेवलेलं आहे आणि गळा शिलाई केल्याशिवाय आपण तो गळा कट करायचा नाही. तर असा हा पसरून इथं मी ठेवलेला आहे. फक्त आपल्याला इकडचा शेप गळ्याकडचा शेप फक्त तयार करून घ्यायचा आहे. तर असं हे मी टिक मार्क करून घेते आणि व्यवस्थितपणे कट करून घेते. तर इथं फक्त मला एकच बाजू कट करायची आहे आणि दुसरी बाजू मी दुसऱ्या साईडला कट करणार आहे. आणि हे कट केल्यानंतर पूर्वी आपण कसा पाठीमागचा गळा शिलाई केला त्याच पद्धतीने हा सुद्धा गळा आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे. दोन्ही कापड एकावर एक ठेवले आणि गळा आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे. तर हे बघा जसं आपण पाठीमागचा गळा शिलाई केलेला आहे त्याच पद्धतीने पुढचा सुद्धा करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण तो कट करून घेणार आहोत.